2018 मध्ये तळोजा सीईटीपीत कार्यरत असलेल्या व्यवस्थापकीय समितीने पदाचा गैरवापर करून सोसायटीच्या निधीचा अपहार व गैरविनियोग केल्याचा ठपका सहकार विभागाने ठेवला आहे. या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन अध्यक्ष सतीश शेट्टी यांच्यासह एकूण 9 जण दोषी असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या संदर्भात माजी अध्यक्ष संदीप डोंगरे आणि अभिजित शिंदे यांनी तत्कालीन अध्यक्ष सतीश शेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांवर आरोप करत सविस्तर माहिती दिली आहे. सहाय्यक निबंधक तुषार लाटणे यांच्या चौकशीत 74 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले असून दोषी सदस्यांकडून संपूर्ण रक्कम वसूल करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. दरम्यान संबंधित रक्कम सीईटीपीच्या योग्य कामासाठीच खर्च करण्यात आली असून चौकशी दरम्यान पुरावे सादर न झाल्यामुळे आपल्यावर ठपका ठेवण्यात आल्याचे सतीश शेट्टी यांनी सांगितले. या निर्णयाविरोधात आपण न्यायालयात जाणार असून निकाल आपल्या बाजूने लागेल असा विश्वासही सतीश शेट्टी यांनी व्यक्त केला. ज्यावेळेस सतीश शेट्टी आणि त्यांची टीम 18-19ला जो कार्यभार सांभाळला त्याच्यामध्ये ॲक्च्युली आम्ही इंडस्ट्रीने सगळे कारखान्यांनी एक मताने एक रिझोल्युशन पास केलं होतं का ही सीईटीपी एमआयडीसी चालवावी. कारण आम्ही कारखानदार एमआयडीसीला दिलं तर आम्हाला फायद्याचं होईल, कारण आम्ही कारखाने सीईटीपी चालवू शकत नाही, म्हणून आम्ही सगळ्यांच्या मताने पास केलं होतं. तरी या लोकांनी बिना बोलता 2-2.5 करोड खर्च केले. त्याच्यामध्ये इंडस्ट्रीने कारखानदारांनी सीईटीपीच्या प्रशासक आणि असिस्टंट रजिस्ट्रार यांना कंप्लेंट केली का इथे गैरव्यवहार झाला आहे तर त्याची चौकशी करावी. तर 6 वर्ष ती केस चालली. 6 वर्षानंतर असं लक्षात आलं की सतीश आणि या टीमने 74 करोड रुपये 74 लाख रुपयेचं अफरातफर केली आहे. तर त्याचा आता काल तुषार लाटणे यांनी तो ऑर्डर काढलेली आहे. तर त्याच्यामध्ये सतीश आणि शेट्टी माजी अध्यक्ष 22,80,000 रुपये, विनोद कुमार मिश्रा यांच्यावर हे सचिव आहेत 8,70,000 रुपये, प्रीती सतीश शेट्टी 3,11,000 रुपये यांच्यावर आहेत. बिनीत सालियन हे सदस्य आहेत त्या कमिटीचे, त्यांच्यावर पण 8,70,000 रुपये आहेत. कुमार वासुदेवन नायर यांच्या नावावर 74,000 रुपये आहेत. वीरप्पन लोगावी यांच्यावर पण 22,83,000 रुपये आहेत. भावेश मोदी यांच्या नावावर 3,11,000 रुपये आहेत. सलील रायकर यांच्या हे पण सदस्य आहेत, यांच्या नावावर 74,000 रुपये आहेत. आणि एक अहमद अली शेख यांच्या नावावर 3,11,000 रुपये, असे सगळे 74 लाख रुपये आहेत. ह्या लोकांनी असं सीईटीपीचे गैरप्रकार केले आहेत. तो जे चौकशी अधिकारी लाटणे साहेब यांनी हा ऑर्डर काढलेली आहे काही यांच्याकडून पैसे वसूल करण्यात यावेत म्हणून, अशी ऑर्डर आहे. हे पैसे आता वसूल करून परत एकदा सीईटीपीला आता हे पैसे वसूल करून परत सीईटीपीला जमा होतील. तर अशी लोक हे सीईटीपीचा आतापर्यंत हे खूप म्हणजे काय म्हणतात त्याला गैरप्रकार केले सीईटीपी मध्ये. मी पण त्या सीईटीपी मध्ये 3 टर्म अध्यक्ष होतो. मी कधी पण इलेक्शनला उभं राहिलो तर हे लोक कधी पण जिंकून आलेले नाहीये प्रत्येक वेळेस, आणि यांना ती इलेक्शन नकोय. मग साहेब आपल्यावर पण आरोप होता ना, आता आपल्यावर आरोप होता की आपण काहीतरी चुकीचा अफिडेव्हिट दिला आणि दिशाभूल केली या ठिकाणी निवडणुकी संदर्भात, आणि त्यामुळे तुम्हाला देखील अध्यक्ष पदावरून कमी करण्यात आलं होतं सीईटीपीच्या. आता 3 टर्म मी सीईटीपीचा अध्यक्ष होतो 3 वेळा, आणि टीएमए तळोजा मॅन्युफॅक्चरचा 2 टर्म होतो. आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये कोणी विचारलं की तुम्हाला मुलं किती काय ते, कारण हे खासदार आणि आमदारची इलेक्शन नाहीये, कारण आम्हाला काम करायचं इंडस्ट्रीसाठी. त्यामुळे मला कोणी विचारलं तर मी सांगितलं. आता मला त्यांनी सांगितलं तुम्हाला 3 मुलं असल्यावर तुम्ही इलेक्शन उभं राहू शकत नाही. ठीक आहे, जर कार्याच्या पुढे आम्ही जाणार नाही. बस यांना फक्त जाणीवपूर्वक यांनी का केलं तर यांना सीईटीपी चालवायला पाहिजे. सीईटीपी सोसायटी वेगळी संघटना आहे आणि तळोजा टीएमए आणि तळोजा टीआय ही वेगळी संघटना आहे. यांचा सीईटीपी काही संबंध नाहीये. या दोघांचे 250 मेंबर आहेत आणि आमचे 900 मेंबर आहेत. 900 मेंबर म्हणतात काही सीईटीपी एमआयडीसी चालवावी, आणि हे दोघांचं असं म्हणणं आहे हे सीईटीपी आम्ही चालू शकतो म्हणून, कारण यांना फक्त हे करप्शन
सेम असं करायचं 2007ला पण शेखर शिंगारे आणि सतीश शेट्टी यांच्यावर पण असे आरोप झाले होते 2007ला. त्यामुळे यांनी सेकंड डेला सगळ्यांनी एका वेळेस रिझाईन केलं होतं. आणि आता परत ह्या वेळेस पण त्यांनी 18-19ला MIDC सांगितलं होतं की तुम्ही कोणतंही काम करू नका, कारण 82 करोडचं काम आम्हाला मिळालंय, तरी यांनी जाणून बुजून ते काम केलं. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर झालेत. 74 लाख रुपये ते त्यांच्याकडून वसूल करण्यात येतील. माझं नाव अभिजित जयवंत शिंदे आणि मी एक्स चेअरमॅन. म्हणजे माझी नियुक्ती 2022ला झाली आणि नव्याने CETP वर आल्याच्या नंतर थोडासा वेळ गेला मला समजून घ्यायला की गोष्टी कशा चालतात, काय चालतात. साहेबांचा विश्वास तर होताच, पण सोबत मलाही समजून घ्यायचं होतं की CETP कशी चालते. आणि त्याच वेळेमध्ये ही इन्क्वायरी पुढे होत गेली. 6 वर्षामधले 3 वर्ष या इन्क्वायरीचा पार्ट मी राहिलो, त्यामुळे इन्क्वायरी कशी झाली, कशा पद्धतीने झाली हे मी जवळून पाहिलेलं आहे. आणि जो काही आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे तो जवळपास 1.5 कोटीच्या वर होता. परंतु काही कागदपत्र म्हणजे आम्ही हँडओव्हर जेव्हा घेतलं तेव्हा पण परिस्थिती खूप बिकट होती. त्यावेळेला सिस्टम पण क्रॅक झालं, प्लस पेपर्स मिळत नव्हते. पण अशा गोष्टींमध्ये ही जेवढे पॉसिबल झाले, जेवढे पेपर्स मिळाले त्याच्या बेसवरती 74 लाखची रिकव्हरी सध्या लाटणे साहेबांनी काढलेली आहे. आणि सांगायचं आहे की 2018-19 मध्ये जी बॉडी होती त्यांनी जर असं केलंय तर मग पुढे मेंबर्सनी कोणावर कसा विश्वास ठेवावा. आणि सध्या NGTचे विषय पण एवढे महत्वाचे असताना पण अशा गोष्टी होतात आहेत. तर पुढे मॅनेजिंग कमिटी कसे चालेल, काय चालेल आणि कोण यामध्ये इलेक्शनला उतरेल नाही उतरेल. सध्या खूप बिकट परिस्थितीमध्ये CETPची पाहायला गेली तर ते CETP रन करणं हा पार्ट MIDC कडे व्यवस्थितपणे सुरू आहे. म्हणजे कोणी ते स्वतःहून घ्यायचा प्रयत्न करू नये अशी आमची इच्छा आहे. आम्ही सध्या पदावरती जरी नसलो तरी मेंबर्स आहोत तळोजा MIDCचे. आणि तळोजा MIDC मध्ये जेवढे कारखानदार आहेत त्यातलं कुणीही बोलत नाहीये, कारण आम्ही जेवढ्या AGM आतापर्यंत केल्यात 4 वर्षामध्ये, तर प्रत्येक AGM मध्ये प्रत्येक मेंबर्सने हेच सांगितलेलं आहे, इव्हन TIAच्या मेंबर्सनी पण. कारण की आपले CETPचे 900 मेंबर जरी असले तर त्यामध्ये TIA TMA चे जे 150, 250, 300-400 मेंबर असतील त्यांचे, तर ते ह्याचे पार्ट आहेत CETPचे. आणि ते जेव्हा आमच्या मिटिंगला येतात, AGM ला अटेंड करतात, त्यावेळेला त्यांचं क्लिअर मत आहे की आम्हाला हँडओव्हर नकोय किंवा CETP आम्हाला चालवायला नकोय. तरीही दोन्ही अध्यक्ष का गुपचूपरित्या, म्हणजे कुठल्याही आम्हाला तरी माहित पडत नाही कधी, आम्ही TMA चे मेंबर आहोत, पण आम्हाला कधी मेंबरला कळवण्यात येत नाही किंवा कुठली AGM मध्ये किंवा EOGM मध्ये कधी असं कॉल नाही केलं. किंवा त्यांच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये पण आमचे 3 मित्र आहेत, तेही आम्हाला कधी सांगत नाही की असे कुठले ठराव झालेत की CETP हँडओव्हर घ्यावा. तर तळोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष आणि ऑफिस बेअरर आणि TIAचे ऑफिस बेअरर हे एवढीच संघटना राहिलेली का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि यांनीच मिळून डिसिजन घ्यावेत का? एवढ्या 900 मेंबरचे डिसिजन हे 3-4 मिळून घेतात, हा कितपत योग्य आहे? म्हणजे हा विचार करण्याचा पार्ट आहे. आणि यासोबत मी ही पण रिक्वेस्ट करतोय की 900 मेंबर मधलेच हे 300 मेंबर जर असतील आणि या 900 मेंबरचा विश्वासघात केलेला सिद्ध झालेला आहे, आता जी रिकव्हरी लागले 74 लाखाची, ते या 900 मेंबरचाच विश्वासघात आहे, आर्थिक दृष्ट्या केलेला हा विश्वासघात आहे. मग त्यातलेच हे 300 मेंबर यांच्याकडे आहेत, TIA कडे आणि TMA कडे आहेत. मग त्यांच्या संघटना का म्हणजे चालाव्यात, जर त्यांच्यावरती जर सिद्ध झालेलं, गुन्हा सिद्ध झालेला ऑलमोस्ट, आणि रिकव्हरी त्यांच्याकडे आता लादली जाणार आहे, मग सिद्ध झाल्याच्या नंतर यांच्या संघटना का, त्यांना प्राधान्य का मिळावं, किंवा मग ते लोक त्या पदावर का राहावेत? म्हणजे तुमचं म्हणणं आहे राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांना त्या पदावर काढलं पाहिजे. राजीनामा तर हा पार्ट मध्ये त्यांनी स्वतःहून घेतलेला डिसिजन असेल, पण तेवढं ते प्रगल्भ नाहीये त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार, तर मला वाटत नाही तो डिसिजन ते घेतील. पण आम्ही ARला आणि धर्मादायांना यांना कंप्लेंट नक्कीच करू. आणि आमचा तो ठाम ठराव असेल की त्यांनी तशा असोसिएशन मध्ये कुठल्या ऑफिस बेअरच्या पदावर त्यांनी राहू नये ज्यांचं नाव या लिस्टमध्ये आहे. बरं, दुसरी गोष्ट, अशी जेव्हा कारवाई होते तेव्हा तुम्हाला काय वाटतं भविष्यात अशा गोष्टीवर म्हणजे लगाम लागू शकेल असं म्हणता येईल का? नक्कीच सर, नक्कीच. आता जे झाले त्याच्याने आमची मॅनेजिंग कमिटी गेले 4 वर्ष कार्यरत आहे. आताही सुरू आहे आपली मॅनेजिंग कमिटी, अजूनही आहे. मी त्याचा मेंबर आहे CETPचा. आणि आमच्याकडे आर्थिक व्यवहार नाहीये, त्यामुळे आम्ही थोडं सुखी आहोत. आम्ही मेंबर्सना सर्वांना हे सांगतो की MIDC व्यवस्थित चालवते. आमचं अजूनही मेंबरचं सर्वांचं मत आहे की MIDC
हा सीईटीपी प्लांट व्यवस्थित चालवते, मग तो कॉन्ट्रॅक्टरच्या थ्रू चालू दे किंवा त्यांनी दुसरा कॉन्ट्रॅक्टर नेमू दे, हा त्यांचा सर्वस्वी निर्णय आम्ही त्यांना दिलेला आहे. त्यांना वाटतंय की जर तो प्लांट हँडओव्हर जर करायचा असेल तर तो बट ऑब्वियस तो सीईटीपीलाच हँडओव्हर झाला पाहिजे, कारण की पॅरेंट बॉडी ही सीईटीपी आहे, ही असोसिएशन नाही आहे. असोसिएशनच्या ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या चुकीच्या आहेत आणि या लोकांसमोर आणि मेंबर्सला सर्व मेंबर्सला माहिती आहे हे असोसिएशन कुठल्या पद्धतीने सुरू आहे. आपल्यासोबत टीआयएचे अध्यक्ष सतीश शेट्टी साहेब आहेत. साहेब, आपल्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था महाड यांच्याकडून आपल्या विरोधात एक ऑर्डर काढण्यात आलेली आहे की 2018-19 मध्ये सीईटीपी मध्ये जो अनियमित खर्च झाला किंवा त्याच्यामध्ये जी अनियमितता आढळली त्याच्या विरोधात चौकशी चालून तो खर्च रिकव्हर करण्याची ऑर्डर काढण्यात आलेली आहे आणि आपण आणि आपल्यासोबत इतर सहकारी त्यांची देखील त्याच्यामध्ये नावं आहेत. आणि याविषयी माजी चेअरमन संदीप डोंगरे आणि अभिजित शिंदे यांनी याविषयी आरोप केलेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं की ही गोष्ट चुकीची होती आणि यामुळं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे साहेब याविषयी? सर, ते तुमचं बोलणं बरोबर आहे. काय झालेलं आहे, सोसायटीला काहीतरी पुरावा सर्व तिथे द्यायचं होतं. ते पुरावा त्याने सोसायटीने काही तिकडे एन्क्वायरी ऑफिसरला दिलेला नाही आहे. त्या अनुषंगाने त्यामध्ये ठपका लावलेला की तेवढं जर नुकसान झालं. आम्ही जेव्हा ते एनजीटी मध्ये विषय होतं त्या कालामध्ये आम्ही एनजीटी मध्ये आम्ही बिनविरोध कमिटी आले होते. हे लोक सर्व सीईटीपी वरती 15 कोटीचं नुकसान केलं. कोण? संदीप डोंगरे आणि संचालक मंडळने. ते सीईटीपी सोडून धावून निघून गेले आणि त्यामध्ये आम्हाला इमर्जन्सीमध्ये सीईटीपीचा ताबा घ्यायला लावलं होतं. कोण? ऍडमिनिस्ट्रेटर आणि एनजीटीने तिथे संचालक मंडळाचं गरज आहे. त्या अनुषंगाने आम्ही तेव्हा ते चार्ज घेतलं होतं सीईटीपीचं. आणि त्या अनुषंगाने जेव्हा आम्ही जो पण खर्च केलं सीईटीपीचं हितासाठी, इंडस्ट्रीचं प्रोटेक्शनसाठी, त्या अनुषंगाने सर्व गोष्टी झालेल्या आहे. तुमचं असं म्हणणं आहे की योग्य कामासाठी खर्च केला होता? 101% सर्व तिकडे सर्व पुरावा तिकडे ऑफिसमध्ये आहे. पण त्याने जेव्हा एन्क्वायरी ऑफिसरने जेव्हा पुरावा विचारलं सर्व गोष्टीसाठी एवढं सांगितलं पुरावा आमचं बरोबर नाहीये. आम्ही आरटीआय मध्ये पण टाकलं होतं, लेटर पण टाकलं, आम्हाला कुठला पण पेपरच पुरावा केलेला नाहीये. ते कारण आम्ही त्या विषयाला आम्ही कोर्टामध्ये जाऊन त्याच्यामध्ये निकाल आपला फेवरमध्ये 100% येणार आहे. तुम्ही या संदर्भात म्हणजे कोर्टात अपील करणार आहात का आता? 100% त्याने पूर्ण मेरिट आहे. त्या मेरिटमध्येच होणाऱ्या गोष्टी आहे आणि सोसायटीचा खर्च केलेला सोसायटीचा ऍक्टिव्हिटी त्यामध्ये आता खाली दाखवलेलं आहे की नुकसान झालेलं कामा केलेलं सोसायटीचं कामाचं नुकसान तर आम्ही कसं त्यामध्ये स्पष्टीकरण देणार आहे? कसं आहे, ह्या लोकांनी जे आरोप केले ते इंटेन्शनली केलेले तुमचं म्हणणं? 101% त्यामध्ये काही डाऊटच नाही. काय झालेलं आहे, संदीप डोंगरेने चुकीचा पुरावा दिले. त्याला तीन पोरगं होतं, त्याला माहिती आहे 2003चं ऑर्डर आहे. त्यामध्ये चुकीचं एफिडेव्हिट देऊन त्याने एवढा वर्ष त्यावरती चेअरमॅन बसून त्याने काढलेलं आहे. त्याविषयी देखील मी त्यांना विचारलेलं आहे की तुमच्यावर देखील असाच ठपका ठरवण्याचा चुकीचा ऍफिडेव्हिट दिला होता म्हणून मग त्यासाठी त्या विषयामधून त्याने सर्व गोष्टी तिथे सोसायटीमध्ये जेव्हा एन्क्वायरी आलं होतं कुठलं पण पुरावा दिलेला नाही तिकडे. त्या पुराव्याशिवाय ते पुढे कसा जाणार विषय असं झालेलं आहे. शेट्टी साहेब, धन्यवाद आपले. आपण म्हणता की या विषय आपण या विरोधात कोर्टात जाणार आणि मेरिटनं तुमच्या बाजूने निर्णय लागेल. बरोबर एकदम बरोबर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच.